हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आजकाल न्यूज बघताना काय दिसतं? इकॉनॉमिक क्रायसिस, ले ऑफ्स, क्लायमेट प्रॉब्लेम्स आणि सगळीकडे अनसर्टनिटी. हे सगळं ऐकून मनात एक प्रश्न येतो. असं का वाटतंय की जगात सगळं कंट्रोलच्या बाहेर जात आहे? पण खरा प्रश्न असा हवा की ह्या सगळ्यामध्ये आपण मेंटली स्टेबल कसं राहायचं? मित्रांनो, आजची दुनिया खूप वेगाने बदलत आहे. आपल्याला दिसतंय की कंपनीज ले ऑफ करत आहेत, कंट्रीजमध्ये टेन्शन वाढत आहे, इन्फ्लेशनमुळे लोक खूप स्ट्रेस्ड आहेत, सोशल मीडियामुळे नेगेटिव्हिटी खूप वेगाने पसरत आहे. एक ब्रेकिंग न्यूज येते आणि 5 मिनिटात ती सगळ्यांच्या फोनवर असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्युमन हिस्ट्रीमध्ये अनसर्टनिटी ही नवीन नाही. उदाहरण बघितलं तर 2008चा फायनान्शियल क्रायसिस, पॅन्डेमिक आणि कंट्रीजमधले टेन्शन. त्यावेळी पण लोकांना वाटलं होतं आता काय होणार, पण जग थांबलं का? नाही, लाईफ पुढे चालत राहिली. मित्रांनो, वर्ल्डमध्ये प्रॉब्लेम्सची कमी नाही, पण आपल्या माइंडमध्ये सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत. आपण काय करतो? सकाळी उठलं की पहिली गोष्ट न्यूज, रील्स आणि नेगेटिव्हिटी. मग दिवसभर आपलं माइंड इमॅजिन करायला लागतं. ले ऑफची न्यूज पाहिली की आपल्या माइंडमध्ये लगेचच सिनारिओज तयार होतात. उद्या माझा जॉब गेला तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार? बट रिॲलिटीमध्ये काहीच झालेलं नसतं. पण न कळत आपलं माइंड स्ट्रेस मोडमध्ये जातं. मित्रांनो, विचार करा, तुम्ही फ्लाईटमध्ये बसला आहात. सडनली टर्ब्युलन्स सुरू होतो, फ्लाईट हलायला लागते आणि ह्या सिच्युएशनमध्ये 2 प्रकारचे लोक बघायला मिळतात. पहिले जे एकदम पॅनिक होतात आणि विचार करायला लागतात की आता काय होणार, प्लेन क्रॅश होणार का? आणि दुसरे जे एकदम शांत राहतात. ते खिडकी बाहेर बघतात, डीप ब्रेथ घेतात आणि मनात विचार करतात की पायलट एक्सपिरियन्स्ड आहे आणि पायलट सिच्युएशनला हँडल नक्कीच करेल. लक्षात ठेवा, लाईफमध्ये पण खूप टर्ब्युलन्सेस येतात. आपण स्वतःवर विश्वास ठेवला की सगळं ठीक होतं. मित्रांनो, जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यावर विचार करून किंवा टेन्शन घेऊन फायदा नाही. जसं की ग्लोबल पॉलिटिक्स, स्टॉक मार्केट, इकॉनॉमिक क्रायसिस, हे काहीच आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. तर प्रश्न हा येतो की एनर्जी कुठे वापरायची? तर हेल्थ, स्किल्स, रिलेशनशिप आणि माइंड शिफ्ट ह्याच्यावर आपली एनर्जी स्पेंड करा. मित्रांनो, एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे की डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये एक सेट ऑफ लोक पॅनिक होतात तर दुसरे सेट ऑफ पीपल ग्रो करतात. हिस्ट्रीमध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांनी डिफिकल्ट टाईममध्ये फोकस मेंटेन केला आहे. एक छोटी स्टोरी सांगतो. पॅन्डेमिकचा टाईम होता, सगळं वर्ल्ड लॉकडाऊनमध्ये होतं. काही लोक एन्झायटीमध्ये फक्त न्यूज बघत बसले, तर काही लोकांनी काय केलं तर नवीन स्किल्स शिकले, बिझनेस सुरू केलं, फिटनेस इम्प्रूव्ह केलं. ह्यामध्ये एक बघायला मिळतं की सिच्युएशन सेम होती बट रिझल्ट्स डिफरंट होते. डिफरन्स कुठं होता तर डिफरन्स होता माइंडसेटमध्ये. मित्रांनो, मला एक सिम्पल रूल फॉलो करायला आवडतं. इन्फॉर्मेशन कन्झ्युम करायचं, पण ते वाचून किंवा ऐकून घाबरायचं नाही.
न्यूज बघा, जगात काय चाललंय ते समजून घ्या, पण त्याला आपल्या माइंडमध्ये परमनंट जागा देऊ नका. डेली 10 मिनटं डीप ब्रीदिंग, वॉकिंग विदाउट फोन आणि ग्रॅटिट्यूड हे सिंपल गोष्टी करा, ज्याने आपलं माइंड स्टेबल राहील. लक्षात ठेवा, वर्ल्डमध्ये टर्ब्युलन्स येत राहणार, न्यूज बदलत राहणार आणि अनसर्टनिटी पण नक्कीच येणार. बट प्रॉब्लेम्स परमनंट नसतात. बस आपल्याला एकच करायचं असतं की स्टे अवेअर, स्टे काम अँड स्टे पॉझिटिव्ह. कारण मन शांत असेल तरच बेस्ट डिसिजन घेता येतात. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर माइंडफुल कट्टा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, आय विल स्टे काम. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलू एका नव्या विषयावर. तर ऐकत रहा आपला आवडता पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचा सेफ स्पेस. Until then, stay safe and keep smiling.